नमस्कार मंडळी. तर सायंकाळ झाली की बऱ्याच मैत्रिणींना स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि टेन्शन येतं की आज संध्याकाळी खाण्यासाठी काय बनवू. तर आज मी त्यासाठीच अगदी जास्त भांड्यांचा पसारा न होता आणि अगदी टेस्टी कमीत कमी वेळात तयार होणारा स्वयंपाक म्हणजे डाळ खिचडी ही रेसिपी शेअर केलेली आहे. अगदी झटपट सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यात ही डाळ खिचडी आपण अगदी टेस्टी बनवू शकतो. आणि डाळ खिचडी बनवताना अगदी छोटे छोटे अशा काही टिप्स सांगितलेल्या आहेत मी. त्या टिप वापरून तुम्ही ही डाळ खिचडी बनवा, खूप टेस्टी तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सगळ्यात आधी साहित्य दाखवते. तर 1.5 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेत मी, कारण इंद्रायणी तांदूळचा जो भात आहे तो अगदी छान चिकटसर येतो. तर इंद्रायणी तांदूळ घेतले 1.5 वाटी. तुरीची डाळ, चण्याची डाळ आणि मसूरची डाळ पाव वाटी तिघही डाळी घेतल्या आहेत. तुमच्याकडे जर मुगाची डाळ असेल तीही तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर आता हे सर्व साहित्य म्हणजे तांदूळ आणि 3 प्रकारच्या डाळी एका मोठ्या वाटीत टाकून घ्यायच्या आहेत. डाळी आधीच व्यवस्थित निवडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून थोडे एखादी बारीक वगैरे खडा असेल तो आपल्याला काढता येईल. स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. तर सर्व डाळी आणि तांदूळ एका मोठ्या वाटीत टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही या डाळ खिचडीसाठी शक्यतो ज्या तांदूळचा भात चिकट येईल थोडासा तेच तांदूळ वापरा. यामुळे डाळ खिचडी अगदी छान आणि टेस्टी बनते. तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि 3 ते 4 पाण्याने आता हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून झाले की 10 ते 15 मिनिट भिजण्यासाठी ठेवायचं आहे झाकण ठेवून. 10 ते 15 मिनिटात मस्त असे भिजतात. त्यानंतर एक कुकर घेतला आहे मी. कुकर थोडासा मोठाच घ्यायचा आहे आणि हे जे प्रमाण सांगते तर ते मी 4 व्यक्तींसाठी सांगते. 4 व्यक्तींना ही डाळ खिचडी अगदी बरोबर परफेक्ट अशी पुरते. तर धुवून आणि भिजवून घेतलेले डाळ तांदूळ मी कुकरमध्ये टाकून घेतले आहेत. 2 चमचे मीठ टाकून घेतलं आहे. अर्थातच मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात. आणि त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आता 4 ते 5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर आपल्याला यासाठी जास्त करायचा आहे, कारण डाळ खिचडी ही थोडीशी पातळसरच असते आणि हे आपल्याला अगदी छान असं शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे पाणी जरा जास्त लागतं. तर 5 ग्लास पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, जेणेकरून हळद आणि मीठ अगदी व्यवस्थित सर्व ठिकाणी मिक्स होईल. आणि त्यानंतर आता गॅसवर कुकर ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि झाकण बंद करून 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, 5 शिट्ट्या करायच्या आहेत. तोपर्यंत आता एका साईडला एक मोठं पातेलं घेतलं आहे मी. डाळ खिचडीसाठी आपण जे तडका किंवा बाकीचं साहित्य टाकण्यासाठी पातेलं वापरतो ते थोडं मोठंच वापरायचं आहे, कारण डाळ खिचडी आपल्याला थोडी पातळसरच करायची असते. तर 2 पळी तेल टाकून घेतलं आहे. तेल व्यवस्थित तापलं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडले की त्यानंतर 5 मीडियम आकाराचे कांदे मी उभे कापून घेतले. ते कापून घेतलेले कांदे टाकून घेतले आणि हे कांदे आता 4 ते 5 मिनिट अगदी मस्त असे रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. कांद्याचा वापर थोडासा जास्तच करा. तर कांदे आता मस्त परतून झाले आहेत. त्यानंतर आता 2 लहान आकाराचे टोमॅटोही मी बारीक कापून घेतले होते, तेही टाकून घेतले. आणि हे टोमॅटो आता आपल्याला अगदी मऊसूत असे शिजवायचे आहेत. छान मऊसूत शिजायला पाहिजे इतपत हे परतून घ्यायचे आहेत. डाळ खिचडीला थोडा झणझणीतपणा येण्यासाठी इथे मी 3 मिरच्या उभ्या कापून टाकून घेतल्या आहेत. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकली आहेत. मिरची आणि कढीपत्ता तुम्ही तेलातही टाकू शकतात किंवा अशा प्रकारे टोमॅटो परतताना टाकू शकतात. तर 1 चमचा मीठ टाकून घेतलं आहे. डाळ खिचडीला मीठ थोडं एक्स्ट्रा लागतं, कारण नेहमीच्या खिचडीपेक्षा याला मीठ आणि पाणी थोडं जास्तच लागतं. तर मिठामुळे हे टोमॅटो आता पटकन असे मऊसूत शिजतील. त्यामुळे मीठ टाकून अगदी व्यवस्थित असे 4 ते 5 मिनिट टोमॅटो कांदा मस्त असे परतून घ्यायचे. तर इथे मी आता 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलं आहे. यामुळे डाळ खिचडीला खूपच छान टेस्ट येते आणि मस्त ढाबा स्टाईल टेस्ट येते या डाळ खिचडीला. तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आता 1 चमचा मी आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे. खलबत्त्यामध्येच बारीक करून घेतलं होतं मी. एका डिशमध्ये 1.5 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घेतली, तीही टाकून घेतली. आलं लसूण आणि हळद लाल तिखट मस्त असं परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत एका साईडला आता 5 शिट्ट्या होऊन कुकर आपोआप गार झाल्यावर मी उघडलेला आहे. तुम्ही बघू शकतात मस्त असं पातळसर हे सर्व साहित्य छान असं शिजलेलं आहे मऊसूत. त्यानंतर आता आपण सर्व साहित्य परतून घेतलेल्या पातेल्यात शिजलेला भात आणि डाळी टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे थोडासा पातळसरच आहे, तरी मला थोडा घट्टसरच वाटतोय. तर व्यवस्थित सर्व भात टाकून
मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाले, कांदा, टोमॅटोचा जो फ्लेवर आहे तो सर्व भाताला व्यवस्थित लागेल. तर सर्व शिजलेला भात मी आता टाकून घेतला आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर बऱ्यापैकी घट्टसर आहे, कारण डाळ खिचडी थोडी पातळसर असते. तर पुढच्या स्टेजला आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, गार पाणी अजिबात नाही वापरायचं. तर सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे मी. आणि त्यानंतर आता 1.5 ते 2 ग्लास अगदी उकळतं पाणी टाकलेलं आहे. उकळत्या पाण्यामुळे लगेच हा भात शिजायला सुरुवात होईल. तर पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून खालचा जो घट्टसर भात आहे तोही पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आणि त्यानंतर आता 3 ते 4 मिनिट हा भात अगदी मस्त असा शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून कांदा, टोमॅटो किंवा मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण भाताला अगदी व्यवस्थित असा लागेल. तर इथे भात शिजतोय. तर एका साईडला मी आता बारीक कापून घेतलेली कोथिंबीरही या भातामध्ये टाकून घेतली, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे ना सोपी डाळ खिचडी बनवायचं. आणि त्यानंतर आता पुढे थोडंसं यामध्ये आपण ट्विस्ट करू. तर इथे आता झाकण ठेवलं आहे मी, गॅसची फ्लेम लो ठेवली आहे. तर एका साईडला आता मी इथे आपण पातेले किंवा कढई ठेवण्यासाठी जो स्टँड वापरतो तो गॅसच्या बर्नरवर ठेवलेला आहे. आणि त्यावर 4 ते 5 कोळशाचे खडे ठेवलेत. गॅस चालू करून हे कोळसे मस्त असे पेटू द्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकतात भाताला अगदी छान अशी वाफ झालेली आहे. लो फ्लेमवर आपण झाकून ठेवलेला होता भात. 1 ते 2 मिनिट मस्त असं शिजलेला आहे. तर एका साईडला आपण तडक्याची तयारी करू. तर तडका पॅन तापायला ठेवून 1 पळी तेल टाकून घेतलं आहे. तेल अगदी व्यवस्थित कडक झालं की त्यामध्ये 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या अशा प्रकारे तुकडे करून टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे. आणि त्यानंतर आता डाळ खिचडीला थोडासा रंग येण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखटही या तेलात टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तिखट खात नसाल तर लाल तिखट स्किप केलं तरी चालेल. व्यवस्थित तेलात परतून आपण झाकण ठेवलेल्या पातेल्यात डाळ खिचडीवर हा तडका टाकून घ्यायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यामुळे या डाळ खिचडीला खूप छान चव येते. व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर आता एक वाटी घेतली आहे आणि आता पेटवून घेतलेले जे कोळसे आहेत ते या वाटीत टाकून घ्यायचे आहेत. फुंकर मारून घ्यायचे म्हणजे विझवून घ्यायचे. ते कोळसा अगदी छान असा पेटलेलाच आहे. त्यानंतर या कोळशावर 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. साजूक तुपाचाच वापर करायचा आहे. आणि ही कोळशांची वाटी डाळ खिचडीच्या पातेल्यात ठेवून वरून पॅक असं झाकण लावून घ्यायचं आहे, कारण मधला जो धूर आहे तो बाहेर अजिबात निघायला नको. आणि पूर्ण धूर शांत होईपर्यंत आपल्याला हे झाकण काढायचं नाही. तर इथे 7 ते 8 मिनिटांनी मी पातेलं उघडून बघितलं आहे, अगदी छान असं शांत झाला आहे धूर. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हा जो कोळशाचा आणि तुपाचा स्मोक आहे तो या डाळ खिचडीला अगदी अप्रतिम अशी टेस्ट आणतो. तर मस्त साधा, सोपा आणि टेस्टी असा हा बेत डाळ खिचडीचा तयार झाला आहे. खूप छान चव लागते. आणि कोळसा आणि तुपाचा जो स्मोक आहे तो द्यायला अजिबात विसरू नका. यामुळे डाळ खिचडीची जी टेस्ट आहे ती अप्रतिम लागते. तर आजची रेसिपी तुम्ही इथपर्यंत अगदी लक्ष देऊन बघितली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा, जेणेकरून बऱ्याचशा मैत्रिणींना संध्याकाळच्या स्वयंपाकाचा जो प्रश्न पडतो तो ही डाळ खिचडी बघून नक्कीच सुटेल. आणि अशी साधी, सोपी आणि टेस्टी डाळ खिचडी त्या नक्कीच करू शकतील. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह.